मला आजच्या वचनामधून चालवावं आणि प्रभूंना आपल्या सर्वांना समजणारे कान आणि ऐकणारे कान आणि समजणारे मन पुरवावं आणि सतीशला हे वचन आपल्यापर्यंत घेऊन येताना सर्व प्रकारची कृपा देवापानं पुरवावी. यापुढची वेळ मी सतीशकडे देत आहे. सतीश. प्रियानो, प्रभूची उपकार स्तुती करूया. देवापाला धन्यवाद देऊयात. देवापाने पुन्हा एक बार आपल्याला ही संधी दिलेली आहे की आज आम्ही परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास आणि मनन करू शकतो. आणि त्याचबरोबर जे मनन आम्ही करणार आहोत त्यामध्ये परमेश्वर व्यक्तिगतरित्या आणि सामुदायिक रीतीने तुमच्या आणि माझ्याकडून काय अपेक्षित आहे, परमेश्वराला कशाची अपेक्षा आहे, या सर्व गोष्टी आम्हाला कळू शकतील, कळत आहेत. आणि त्या परमेश्वराला देण्याच्या संदर्भाने किंवा परमेश्वराचं समाधान करण्याच्या संदर्भाने, त्याला संतोषिण्याच्या संदर्भाने लागणारी कृपा आणि सामर्थ्य देखील देवापाने आपल्याला पुरवावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करूयात. आतापर्यंत आपण 21व्या अध्यायामध्ये, मत्थ्याच्या 21व्या अध्यायामध्ये यरुशलेमेमध्ये येशूचा जयोत्सवाने प्रवेश ही गोष्ट पाहिलेली आहे. आणि मग त्यानंतर काल आम्ही मंदिराचं शुद्धीकरण ही गोष्ट पाहिलेली आहे. मला पुढे जाण्याच्या आधी थोडीशी उजळणी वजा आपण त्यातल्या काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूयात. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की यरुशलेमेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश झाला. प्रवेश होत असताना त्याने एक गाढवी आणि शिंगरू आणायला सांगितलं. आणि हे कशासाठी आणायला सांगितलं? कारण त्याला भविष्यवाणी पूर्ण करायची होती. ही कोणाची भविष्यवाणी होती? कुठल्या संदेशाने केलेली भविष्यवाणी होती? कोणी सांगू शकेल काय? संजय सर किंवा सुजाताताई किंवा संजय दादा यांच्या व्यतिरिक्त काही लोक आहेत जे कोणी सांगू शकतील का की कोणाची भविष्यवाणी होती? जखऱ्या संदेशाने केलेली ही भविष्यवाणी होती. आणि मग ते वचन कोणाला आठवतं का? कितव्या वचनामध्ये ती भविष्यवाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळाली? जखऱ्या 9:9. सुमन सिस्टर ज्या आहेत ते मला वाटतं की नोट्स काढून घेतात चांगल्या पद्धतीनं आणि त्याचा उपयोग त्यांना झालेला आहे. पटकन उत्तर त्यांना देता आलेलं आहे. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये जखऱ्याद्वारे जी भविष्यवाणी करण्यात आलेली होती ती पूर्ण व्हावी म्हणून त्याचा जयोत्सवाने प्रवेश होत असताना त्याने गाढवावरती प्रवेश केला, आम्हाला वाचायला मिळालं. त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि मग त्यानंतर आम्ही पाहिलं की लोकसमुदाय काय म्हणून ओरडत होते, तर दाविदाच्या पुत्राला होसान्ना होसान्ना अशी आरोळी ती त्या ठिकाणी मारत होते. आणि मग त्या ठिकाणी जी संभ्रमावस्था होती की राजकीय आहे का आमची आध्यात्मिक सुटका त्याच्यातून होणार आहे किंवा आमच्यासाठी तारणारा उद्धारक त्या ठिकाणी येणार आहे, या दोन गोष्टीतली संभ्रमावस्था आम्ही पाहिली. आणि म्हणून कुठंतरी आम्ही सुद्धा त्याच्याविषयी सावध असणं गरजेचं आहे की आमच्या तात्पुरत्या ज्या गरजा आहेत त्या तात्पुरत्या गरजांमध्ये आम्ही येशू ख्रिस्ताला बांधून ठेवायचं नाही. आरोग्याची समस्या, आर्थिक समस्या, वैवाहिक समस्या, कौटुंबिक समस्या, एवढा पुरताच प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मर्यादित असायला नकोय. तो त्यापुढेही तो या जगाचा, तुमचा आणि माझा वैयक्तिक तारणारा आहे, तो उद्धारक आहे आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि त्याही पुढे जाऊन तो न्याय करणारा न्यायाधीश आहे. ही सुद्धा गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षात असायला पाहिजे, नाही का? कारण न्याय करायला तो येणार आहे आणि न्यायाच्या दिवशी आम्ही सगळेजण त्याच्या समोर उभे राहणार आहोत. ही सुद्धा गोष्ट तुम्ही आणि मी लक्षात ठेवायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही काल पाहिलेली होती. त्याच्यानंतर मंदिराचं शुद्धीकरण याच्याविषयी देखील आम्ही पाहिलं. आणि मग क्रय विक्रय करणारे किंवा सराफ, कबुतरे विकणारे आणि अजून बऱ्याचशा गोष्टींचा त्या ठिकाणी व्यवहार करणारी लोक, त्या ठिकाणाहून त्या लोकांना त्यांनी हाकलवून लावलेलं आहे किंवा त्यांना त्यांची ते जे सराफांचे त्या ठिकाणी चौरंग होते ते प्रभू येशू ख्रिस्ताने उलटलेले आहेत आणि मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आम्हाला वाचायला मिळतं. त्या मंदिरामध्येच त्यांनी लंगड्यांना, आंधळ्यांना बरं केलेलं आहे. आणि मग ते पाहून लहान मुलांनी, ताण्या मुलांनी दाविदाच्या पुत्राला होसान्ना अशी जयघोषणा त्या ठिकाणी त्याचा जय जयकार करायला सुरुवात केली. आणि जय जयकार करायला लागल्यानंतर जे याजक आणि लेवी लोक आहेत त्यांना त्याचं वाईट वाटलेलं आहे. जे याजक आणि लेवी पाठीमागे क्रय विक्रय, कबुतरांचे विक्री किंवा सराफांचे चौरंग या सगळ्या बाबतीत शांत होते, त्यांना त्याचं काही वाटत नव्हतं. तो गोंगाट त्यांना आध्यात्मिक वाटत होता किंवा आध्यात्मिकतेला पूरक असा वाटत होता. तेच याजक आणि लेवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जय जयकारावरती बाहेर येऊन त्याला रागवत आहेत आणि त्याला म्हणत आहेत की ही मुलं काय म्हणतात त्याच्याकडे पहा. तर तो म्हणतोय की होय, मी पाहत आहे किंवा मी ऐकत आहे. आणि मग तुझ्या बालके किंवा तानी मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करून घेतली आहेस असं तुम्ही वाचलं नाही काय, असा प्रतिप्रश्न त्याने केलेला आहे. आणि म्हणून बऱ्याचदा
मंडळी किंवा चर्च ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आम्हाला पाहायला मिळते की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत, ज्याच्याविषयी आम्हाला बोलणं गरजेचं आहे, त्याविषयी कदाचित आम्ही बऱ्याचदा बोलत नाही. परंतु उपकार स्तुती किंवा स्तवन स्तुती आराधना याच्याविषयी बऱ्याचदा आम्हाला ती नकोशी वाटते आणि मग त्याच्यानंतर आम्ही लगेचच उठून तक्रार करायला सरसावतो किंवा तक्रारीचा सूर आमचा त्याच्यातून उमटत असतो की असं कशाला, या पद्धतीनं कशाला, अशा प्रकारे कशाला, नाही का, अशा प्रकारे सुद्धा आम्हाला ते जाणवत असतं. तर त्या बाबतीत सुद्धा तुम्ही आणि मी सावध असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आज आम्हाला पुढे जाऊन वाचायला मिळतं की मंदिराचं शुद्धीकरण झाल्यानंतर ते नगर सोडून म्हणजे यरुशलेम सोडून तो कुठे गेलेला आहे? बेथानीस गेलेला आहे. आणि बेथानी येथे तो वस्तीस राहिलेला आहे. एक रात्र त्या ठिकाणी तो वस्ती राहिलेला आहे. तो यरुशलेममध्ये राहिलेला नाहीये. तो यरुशलेममधून बाहेर पडून तो बेथानीमध्ये वस्तीस राहिलेला असं 17व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आता 18 आणि 19 वचन आपल्यासाठी कुणीतरी वाचा. आज आपण अंजिराचे निष्फळ झाड याच्याविषयी शिकणार आहोत. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याच्याजवळ गेला, पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हालेलुया. येस, अंजिराचं झाड ताबडतोब वाळून गेलं असं म्हटलेलं आहे. आणि मग आम्हाला वाचायला मिळते की मंदिराचं शुद्धीकरण करून तो बेथानीस परत गेला. बेथानीस तिथे त्या ठिकाणी तो राहिला, रात्री वस्तीस होता असं म्हटलेलं आहे. सकाळी तो त्या ठिकाणी निघालेला आहे, नाही का. आणि सकाळी निघाल्यानंतर पुन्हा यरुशलेमेकडे येत असताना वाटेत त्याला भूक लागली असं म्हटलेलं आहे. आणि मग बऱ्याचदा प्रवासाला जशी आम्ही कुठेतरी थोडासा टप्प्याचा प्रवास केल्यानंतर आम्ही कुठेतरी नाश्ता पाण्यासाठी थांबतो, नाही का, चहा पाण्यासाठी कुठेतरी आम्ही विश्रांती घेतो. त्या पद्धतीने आम्हाला वाचायला मिळते की येशूला भूक लागलेली आहे. आणि भूक लागल्यानंतर त्याने एका झाडाकडे पाहिलं आणि त्याला असं वाटलं की त्या झाडाला फळं आलेली असतील, नाही का. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या झाडांकडे गेलेला आहे किंवा त्या झाडाकडे, एका विशेष झाडाकडे गेलेला आहे. आणि मग जवळ जाऊन जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्या अंजिराच्या झाडाला, अंजिराचं झाड असं म्हटलेलं आहे बरं का, अंजिराच्या झाडाला पानांशिवाय त्याला काहीच मिळालं नाही. त्याला फळच आलेली नव्हती, त्याला फळच लगडलेली नव्हती किंवा त्याला जे पाहिजे होतं, त्याला जे अपेक्षित होतं, त्याला ज्याच्याशी गरज होती किंवा ज्याने त्याचं समाधान होणार होतं, अशी गोष्ट त्याला त्या झाडावरती आढळलेली नाहीये. आणि मग या संदर्भाने आज आम्ही आमच्या या मननामध्ये अभ्यास करणार आहोत की काय नक्की हे दर्शवणार आहे किंवा प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून या सगळ्या बाबतीत कशाची अपेक्षा करत आहे. तुमचं आणि माझं जीवन व्यक्तिगतरित्या, मी म्हणत आहे, मी माझं व्यक्तिगतरित्या आणि तुम्ही तुमचं व्यक्तिगतरित्या परीक्षण करणं, आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वर करू आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य आणि मदत करू. प्रियांनो, एक आगळी वेगळी गोष्ट आतापर्यंतच्या या सगळ्या अभ्यासामध्ये किंवा मननामध्ये आम्हाला वाचायला मिळते की आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना आरोग्य दिलेलं आहे, लोकांना बरं केलेलं आहे, नाही का. वेगवेगळे चमत्कार, जे चांगले चमत्कार आम्ही म्हणू शकतो, नाही का. बऱ्याचदा ज्या ठिकाणी जे आशीर्वादाचे आहेत किंवा काही गोष्टी नवनिर्मितीच्या आहेत, ज्या लोकांना जे नव्हतं त्यांच्यामध्ये परमेश्वराने त्या गोष्टी पुन्हा निर्माण केलेल्या आहेत असं आम्हाला वाचायला मिळालेलं आहे. परंतु हा एक दाखला आहे, ज्या दाखल्यामध्ये आम्हाला पहिल्यांदाच असं काहीतरी वाचायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने कशाला तरी, मग मानव किंवा झाड किंवा कुठली गोष्ट, कशाला तरी झाडाला त्याने काय केलेलं आहे? शाप दिलेला आहे असं म्हटलेलं आहे. शाप दिला असं म्हटलेलं. आणि ही पहिल्यांदाच गोष्ट त्याच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला वाचायला मिळते की त्याने त्या झाडाला शाप दिलेला आहे किंवा त्याच्याविषयी तो थोडासा नाखुश झालेला आहे. त्याने ती नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा त्याने त्याचा राग, क्रोध व्यक्त केलेला आहे. आणि तो क्रोध व्यक्त केल्यामुळे ते झाड शापित झालेलं आहे किंवा ते वाळून गेलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही आणि मी आज पाहणार आहोत. हे प्रियांनो, अंजिराचं झाड ज्याचा आज आम्ही अभ्यास करणार आहोत, ते अंजिराचं झाड त्या यरुशलेमेतल्या किंवा इस्रायलाच्या लोकांच्या आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. प्रियांनो, हे तुम्ही आणि मी समजून घेऊया. ते अंजिराचं जे झाड आहे ते कशाचं दर्शक आहे? तर ते इस्रायलाच्या किंवा तिथल्या लोकांच्या, यरुशलेमेतल्या लोकांच्या किंवा ज्यांनी ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी ज्यांनी त्याची चव चाखलेली आहे, त्याला पाहिलेलं आहे, तिथल्या लोकांच्या आध्यात्मिक परिस्थितीचं दर्शक हे झाड असं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही बऱ्याचदा असा अभ्यास करतो की परमेश्वराचं वचन, सुजाताताई आम्हाला सांगत असते की ते मल्टी डायमेन्शनल आहे, नाही का. त्याला वेगवेगळे अंग आहेत आणि ते एका वेळेला दोन्ही काळांविषयी किंवा काही काही वेळा तिन्ही काळांविषयी, भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये
आणि भविष्यामध्ये काय घडणार आहे, घडून गेलं होतं, घडणार आहे आणि त्यापुढेही घडणार आहे याच्याविषयी बोलणार आहे. ते मल्टी डायमेन्शनल बऱ्याचदा आम्हाला सांगत असतं. या ठिकाणी इस्रायलाच्या आध्यात्मिक परिस्थितीचा आढावा देणारं किंवा त्याचं दर्शक म्हणून हे वचन आहे. परंतु त्याचबरोबर भवितव्यामध्ये जे खोटे, ढोंगी, गर्विष्ठ जी लोक असणार आहेत, जे परमेश्वराप्रती त्यांना काही नाहीये, परंतु जे आध्यात्मिकपणाचं ढोंग आणणार आहेत किंवा आध्यात्मिकपणाचा दिखावा दाखवणार आहेत, खोट्या आध्यात्मिकपणाचं दर्शक आहे, अशा प्रकारच्या प्रतिकात्मक रीतीने हे अंजिराचं झाड या ठिकाणी वापरलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे. काय लागलेली आहे? येशू ख्रिस्ताला भूक लागली. सकाळी तो बेथेनीवरून कुठे चाललेला होता? यरुशलेमेकडे चाललेला होता. आणि जे काही अंतर असेल 2-4 किलोमीटर, 2 मैलाचं, 5 मैलाचं जे काही अंतर असेल, त्या डिटेलिंग मध्ये आपल्याला जायला नको, परंतु वाटेवर जात असताना त्याला भूक लागलेली असं म्हटलेलं आहे. आणि मग या ठिकाणी आम्ही या दोन्ही गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे. एक, आध्यात्मिक शारीरिक भूक जी त्याला लागलेली आहे, कदाचित तो चालत चाललेला आहे, त्याला शारीरिक भूक लागलेली आहे, त्याला त्या भुकेची जाणीव झालेली आहे. का? कारण तो पूर्ण मनुष्य होता. परंतु त्याचबरोबर त्या एका उदाहरणाद्वारे तुम्हाला आणि मला तो हे देखील दाखवत आहे की माझी आध्यात्मिक सुद्धा काहीतरी भूक आहे, माझी आत्मिक सुद्धा एक भूक आहे, ज्या भुकेचं समाधान होणं किंवा ती भूक भागवली जाणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींविषयी तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग शारीरिक भूक जी लागलेली आहे ती भूक भागवण्यासाठी तो त्या झाडाकडे गेलेला आहे आणि मग त्या झाडावरती त्याला फळ लागलेलं दिसत नाहीये. प्रियांनो, माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती नव्हतं का हो की त्या झाडावरती फळं नाहीयेत? कोण काय सांगू शकेल? कोणाचं काय म्हणणं आहे? त्याला तर सगळंच माहिती असणार. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू आहे त्याच्याविषयी आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तो आदी आणि अंत आहे, अल्फा आणि ओमेगा असं म्हटलेलं नाही का? आणि त्याच्याविषयी एक गोष्ट सांगितलेली आहे की तो सुरुवातीलाच शेवट सांगणारा अद्भुत परमेश्वर आहे. आणि असं म्हटलेलं आहे योहान 1:1 मध्ये आम्हाला सांगितले, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, आणि जे काही निर्माण झालं ते त्याच्याद्वारे निर्माण झालेलं आहे, त्याच्याशिवाय निर्माण झालं असं काहीच नाहीये. प्रियांनो, ते झाड कुणी लावलं, कधी लावलं आणि ते कशा पद्धतीने लावलं, त्याला फळ कधी येणार आहे, काय येणार आहे, या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहेत, ठाऊक होत्या, असणार आहेत, नाही का? कारण त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. देवबापाने, देवपित्याने त्याच्यासाठी काय काय ठेवलेलं आहे, काय काय राखलेलं आहे, या सगळ्याचं ज्ञान प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आणि म्हणून शारीरिक भूक जी त्याला लागलेली आहे ती शारीरिक भूक भागवण्याच्या संदर्भाने तो त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु मला असं वाटतं की शारीरिक भुकेपेक्षा किंवा त्या शारीरिक भुकेच्या भावनेतून तो त्या ठिकाणी आध्यात्मिक भूक जी आहे त्याविषयी शिष्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आम्ही आध्यात्मिक भुकेविषयी अधिक जाणून घेणं हे अगत्याचं आहे. मी काय सांगतोय समजून घ्या प्रियांनो. प्रभू येशूला त्या झाड ते कधी आहे, त्याची उंची किती आहे, त्याला पानं किती आहेत हे सुद्धा ठाऊक असेल, कारण त्याचं ज्ञान हे अगम्य आहे, नाही का? आमच्या डोक्यावर किती केस आहेत हे देखील त्याने मोजलेले आहेत, नाही का? सृष्टीतील सगळ्या गोष्टी त्याच्याद्वारे निर्माण झालेल्या आहेत, त्यानेच त्या निर्माण केलेल्या आहेत. आणि असं असताना त्या झाडावरती फळ नव्हतं हे त्याला माहित नव्हतं असं आम्ही म्हणू शकणार नाही. परंतु त्याला जी भूक लागलेली आहे त्या शारीरिक भुकेच्या संदर्भाने तो त्याच्या आध्यात्मिक भुकेविषयी शिष्यांना काहीतरी उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न या एका गोष्टीद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयी तुम्ही आणि मी अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. आत्मिक भूक काय आहे प्रियांनो? तर आत्मिक भूक तुम्ही आणि मी समजून घेऊ शकतो की त्याला फळ पाहिजे. त्याला काय पाहिजे आहे? त्याला लोकांच्या जीवनाकडून काय पाहिजे आहे? फळ अपेक्षित आहेत. आणि मग ती कोणकोणती फळं आहेत त्याचा पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही अभ्यास केला किंवा मी जर तुम्हाला आता विचारलं तर तुम्ही कदाचित लगेच गलतीचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकाल की त्याच्यामध्ये ती फळं सांगितलेली आहेत, किंवा वेगवेगळे रेफरन्सेस तुम्ही वचनातून देऊ शकता की त्या फळांची त्याला अपेक्षा आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी एक जण आला होता त्याच्या वाटाड्या म्हणून, किंवा वाट सरळ करण्यासाठी जो आला होता तो बाप्तिस्मा करणारा योहान होता. आणि त्याने काय सांगितलं होतं? स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, तुम्ही पश्चाताप करा, अशी तो घोषणा करत अरण्यामधून फिरत होता. लोकांनी पश्चाताप करणं हे अपेक्षित होतं योहानाच्या काळामध्ये. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा हेच सांगितले की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य आलेलं आहे.
ते स्वर्गाचं राज्य त्यांच्यामध्ये उतरलेलं आहे प्रियांनो, नाही का? तो स्वतः त्यांच्यामध्ये उपस्थित होता आणि त्याने देखील लोकांना काय सांगितलं की पश्चाताप करा, पापांपासून फिरा, आपलं जीवन बदला, पाप वृत्तीपासून किंवा चुकीच्या गोष्टींपासून, ज्या भ्रामक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला फसवणाऱ्या किंवा भुलवणाऱ्या आहेत, त्या गोष्टींपासून फिरा, असं तो त्यांना शिकवत होता, नाही का? ही गोष्ट त्याला अपेक्षित होती की लोकांनी आपलं जीवन बदलावं, खरं काय आणि खोटं काय यामधला भेद लोकांनी करावा, लोकांनी चुकीचं काय आणि बरोबर काय यामध्ये भेद करावा, लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून स्वीकारावं, देवपित्याने त्यांच्या तारणाची उद्धाराची जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीला त्याने ओळखावं अशी त्याची इच्छा होती, नाही का? आणि ही त्याची आत्मिक भूक होती, जी भागवली जाणं किंवा जी भागवायला पाहिजे असं तो त्या शिष्यांना त्या ठिकाणी त्या एका धड्याद्वारे शिकवण्याचा प्रयत्न केलेला. आणि त्यासाठी तो अंजिराचं झाड वापरत आहे. आणि मग अंजिराच्या झाडाचा थोडा जर अभ्यास केला तर अंजिराचं झाड जर कदाचित आज आम्ही लावलं, त्याला चांगलं खत पाणी घातलं, तर चांगलं खत पाणी घातल्यानंतर अंजिराचं झाड, अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, जे नाही का बॉटनी, आपण त्याला काय ह्याच्यामध्ये सायन्समध्ये शब्द वापरतो मला माहित नाही, जीवशास्त्र का, झुओलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी. एक्झॅक्टली, येस, वनस्पती शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की आज या घडीला जर आम्ही एखादं अंजिराचं बी लावलं किंवा एखादं छोटंसं रोपटं लावलं तर त्याला फळ यायला साधारणतः 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. किती वर्षाचा कालावधी लागतो? एखादं अंजिराचं झाड लावलं तर त्याला फळ यायला साधारणतः 3 ते 5 वर्ष याचा कालावधी लागतो. म्हणजे एखादं अंजिराचं झाड वाढणार, त्याला फांद्या फुटतील, ते मोठं होईल आणि त्याला फुलं येतील आणि त्याच्यानंतर त्या अंजिराला फळं लागतील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. सर्वसाधारणतः 3 ते 5 वर्षांचा तो काळ आहे असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, शास्त्रामध्ये अजून एका ठिकाणी एका अंजिराच्याच झाडावरून किंवा अंजिराच्याच फळावरून आम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे, त्याचा देखील आपण थोडासा रेफरन्स त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण लूक याचा 13वा अध्याय वचन 7 कोणीतरी वाचा. लूक 13 आणि वचन 7. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी काढवावी. हालेलुया. कोणा एका मायाने काय केलं, अंजिराचं झाड लावलं आणि मग काय म्हटलेलं आहे, सलग 3 वर्ष तो त्याच्यावरती फळ आलंय की नाही हे पाहायला त्या ठिकाणी येत होता. 3 वर्ष तो फळाची वाट पाहत होता प्रियांनो, आणि 3 वर्षानंतर देखील त्याला फळ लागलेलं नाहीये. त्यावरती तो माळी काय झालेला आहे, चिडलेला आहे आणि त्या माळ्याला राग आलेला आहे. आणि मग तो माळी काय म्हणत आहे, याने जागा कशाला अडवावी या झाडाने, याला तोडून टाक. माझा एक प्रश्न प्रियांनो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्याला कितव्या वर्षी सुरुवात केली? वयाच्या कितव्या वर्षी सुरुवात केली? 30व्या वर्षी. शुअर आहात, एकदम कन्फर्म आहे ना? हो. येस. आपण वचन वाचायचं. लूक याचा 3रा अध्याय वचन 23 कोणीतरी वाचा. लूक 3:23 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. हालेलुया. येशूने आपल्या सेवा कार्याला, सुवार्ताच्या कार्याला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला ठाऊक आहे की त्याने किती वर्ष सेवा केलेली आहे, किती वर्ष सेवा कालखंड आहे, कोणी सांगू शकेल काय अंदाजे? किंवा आपल्याला कदाचित किती, 3.5 वर्ष, जवळपास 3.5 वर्ष, नाही का? येस. त्याच्याविषयी कुठे काय आम्हाला वचन वाचायला मिळत नाहीयेत की त्याने 3.5 वर्ष सेवा त्या ठिकाणी केलेली आहे किंवा तेवढाच बरोबर एक्झॅक्टली काळ त्या ठिकाणी गेलेला आहे असं आम्ही खात्रीने सांगू शकत नाही. परंतु येस, कोणाला काही बोलायचंय का? नाही बहुतेक. तर 3.5 वर्ष त्याने सेवा केलेली असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग वेगवेगळ्या गोष्टीतून त्याने तो अभ्यास केलेला आहे. त्याचा बाप्तिस्मा झाल्यापासून त्याच्या वधस्तंभावर जाण्यापर्यंत लोकांचं असं म्हणणं आहे की 3 वलांडन सण साजरे केलेले आहेत. प्रत्येक वर्षी जो वलांडन सण साजरा केला जातो, योहानाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळी वचनं आहेत, त्याच्या संदर्भाने 3 वलांडन सण त्याने त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्या पुढे आले असं म्हणणं आहे. मग त्यानंतर कदाचित 40 दिवसांचा उपास,
आणि मग त्याच्यानंतरही पुनरुत्थानित झाल्यानंतर तो अनेक दिवस 40 दिवस लोकांना दर्शन देत होता. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून अभ्यासकांनी असं म्हणणं काढलेलं आहे की जवळपास तो 3.5 वर्ष त्याच्या सेवेचा हा कालखंड आहे, तसा आम्ही अभ्यास करू शकतो. प्रियांनो, काल आम्ही एक गोष्ट पाहिली की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहे, नाही का? शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्याने आतापर्यंत सगळीकडे फिरून, गावोगावी जाऊन, नगरानगरामध्ये जाऊन, डोंगरावरती जाऊन लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. लोकांना आपलं जीवन कसं बदलावं किंवा देव त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे याविषयी आतापर्यंत शिक्षण दिलेलं आहे. आणि मग आता ह्या 3 वर्षाचा कालखंड त्याचा संपुष्टात आल्यानंतर किंवा 3.5 वर्षाचा कालखंड संपुष्टात आल्यानंतर तो त्या प्रत्येक अंजिराच्या झाडाकडून फळाची अपेक्षा करत आहे. त्याने सगळं त्यांना दाखवलेलं आहे. देवाचं गौरव अक्षरशः त्याने लोकांसमोर उभं केलेलं आहे प्रियांनो, नाही का? स्वतः देवाला त्याने प्रगट केलेला आहे. अनेक चिन्ह चमत्कार जे देवाशिवाय करणं अशक्यप्राय आहे, मानवाच्या कल्पनेच्या पलीकडचे असे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले आहेत. आणि असं केलेलं असताना आता त्याला, त्या झाडाला फळ हवंय प्रियांनो. त्या झाडाला फळ लागलेली त्याला पाहायची आहे, त्याला त्याची भूक लागलेली आहे, त्यातून त्याला तृप्ती करून घ्यायची आहे, त्याला समाधान मिळवायचं आहे, त्याला संतोष मिळवायचा आहे प्रियांनो. आणि म्हणून तो त्या अंजिराच्या झाडाकडे गेलेला आहे. ही गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता त्या अंजिराच्या झाडाविषयी काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अंजिराच्या झाडाविषयी काय म्हटलंय? पानांशिवाय त्या अंजिराच्या झाडाला काही नव्हतं. असं होतं का की पानही गळून गेली होती आणि फक्त कोरड्या शाखा किंवा फांद्या त्या अंजिराच्या झाडाला होत्या? असं नाहीये. वचनामध्ये वर्णन केलेलं आहे की पानांशिवाय, दुसऱ्या शुभवर्तमानामध्ये म्हटलेलं आहे की डंबारलेलं झाड, म्हणजे असं फुललेलं झाड, हिरवगार, नाही का? एखादं मोठं झाड जे आम्ही हिरव्यागार पानांनी लगडलेलं आहे, त्या झाडाकडे बघितल्यानंतर जी भावना तुम्हाला मला येईल तशाच प्रकारचं ते झाड आहे. त्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं. त्याला पानं आहेत म्हणजे ते सुकलेलं नाहीये. आणि पानं आहेत याचा अर्थ काय आहे प्रियांनो? तर त्याला आवश्यक असणारी घटक मूलद्रव्य जमिनीतून किंवा बाकीच्या आजूबाजूच्या परिस्थितीतून प्राप्त होत आहेत. त्याला जे जे आवश्यक आहे डंबारण्यासाठी, फुलं किंवा पानं येण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी त्याला, ती सगळी पोषण द्रव्य त्याला प्राप्त होत आहेत. आणि मग शाप दिल्यानंतर ते वाळून गेलं असं म्हटलेलं. याचा अर्थ ते आधी हिरवगार असं असणार आहे, टवटवीत असं असणार आहे. ही सुद्धा गोष्ट आम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने लांबून ते झाड पाहिलं आणि त्याला असं वाटलं की त्याच्यावरती फळ असणार आहे, किंवा शिष्यांना तरी त्याने असं सांगितलं की ते झाड लांबून हिरवगार दिसतंय, याचा अर्थ त्याला फळ लागलेलं असणार आहे. आणि अंजिराच्या झाडाचं हेच तत्व आहे प्रियांनो. जेव्हा ते चांगलं हिरवगार असं डंबारलेलं होतं तेव्हा त्याच्या पानाच्या आतमध्ये त्याला ती अंजिरं लागलेली असतात. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे. जेव्हा ते प्रचंड डंबारलेलं किंवा हिरवगार असं शृंगारित असं दिसतं तेव्हा त्याला फळ लागलेलं, अशी आपण एक साधारण समजूत करून घेऊ शकतो. आणि म्हणून वर पाहता त्या अंजिराच्या झाडाला फळ आलं असेल किंवा त्याला फळं लागली असेल असं दर्शवणारं ते झाड होतं. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की त्याला पाने होती. पाणी असल्यामुळे ज्याला लागणारी घटक मूलद्रव्य त्याला प्राप्त होत असतील. ते वाळलेलं नव्हतं, हिरवगार होतं. येशूने शाप दिल्यानंतर ते वाळलेलं आहे. आणि वर पाहता त्या झाडाला फळ आलं असेल असं दर्शवणारं किंवा भासवणारं ते झाड आहे. शिष्यांना, आजूबाजूच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे काय सूचित करण्याचा प्रयत्न करत होता. आणि आज आम्ही जी प्रार्थनेमध्ये सहभागी आहोत त्यात तुम्हाला आणि मला परमेश्वर त्या अंजिराच्या झाडातून काय सूचित करण्याचा प्रयत्न करत आहे, काय दर्शवण्याचा किंवा काय सांगण्याचा, व्यक्तिगतरित्या तुमच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहोत हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. जरी ते झाड डंबारलेलं होतं, हिरवगार होतं, फळ आहे असं दर्शवणार होतं, परंतु वास्तविक पाहता त्या झाडाला कसलंही फळ नव्हतं. आजपर्यंत कदाचित बऱ्याचदा याच्यावरती तुम्ही उपदेश किंवा संदेश ऐकलेले असतील, ज्याचं मनन वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही आणि मी केलेलं असेल, आणि आम्हाला याविषयी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु आज नव्याने आम्ही या वचनांच्या प्रकाशात आमचं वैयक्तिक आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. त्या उलट ते झाड कशाचा दावा करत होतं? मी फुललेलो आहे, मी हिरवगार आहे, म्हणजे मला फळ आलेलं असणार आहे. बाह्य रूपाने ते काहीतरी दर्शवत होतं. आणि बाह्य रूपाच्या संदर्भाने प्रभूने आतापर्यंत आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर पाहता आम्हाला असं वाटेल की अरे वा, फार धार्मिक किंवा आध्यात्मिक व्यक्ती असणार आहे. वर पाहता आम्हाला असं वाटणार की बापरे बापरे बापरे, 4-5 तास तरी प्रार्थना खात्रीने करत असणार आहे, बायबल तोंड पाठ असणार आहे या व्यक्तीचं, नाही? वर पाहता. लांबून जेव्हा आम्ही पाहू किंवा जेव्हा आम्ही जवळ उभारून थोडासा
त्या व्यक्तीचा, एखाद्या व्यक्तीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आम्हाला कदाचित असं भासू शकेल. ते अंजिराचं झाड आम्हाला तसं दिसू शकेल. आपण एक वचन वाचूयात. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय वचन 5 कोणीतरी वाचा. 2 तिमोथेय 3:5. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. त्यांच्यापासूनही दूर राहा. सुभक्तीचे बाह्य स्वरूप दाखवून आम्ही धार्मिक आहोत, आध्यात्मिक आहोत, आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, आम्ही येशूचे आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, अशा प्रकारचं बाह्य स्वरूप दाखवून वास्तविक पाहता प्रभूचं सामर्थ्य नाकारणारी अशी ती लोक असतील, त्यांच्यापासून लांब राहा, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, ते झाड अशाच सुभक्तीचं, बाह्य सुभक्तीचं दर्शक होतं, जे म्हणत होते की मला फळं लगडलेली आहेत, तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. परंतु वास्तविकता फळांची मागणी जेव्हा करण्यात आली, जेव्हा फळं अपेक्षित होती, त्या वेळेला त्या झाडाला फळ देता आलेलं नाहीये, किंवा वास्तविक पाहता ते आतून फळांशिवाय आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि बऱ्याचदा म्हणून आम्ही जीवन जगत असताना आध्यात्मिकतेचा आव आणून किंवा धार्मिकतेचा, नीतिमत्वाचा आव आणून किंवा आज्ञापालनाचा आव आणून जेव्हा मुखवटा घालून आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा वेळेला जर प्रभूने तुमच्या आणि माझ्याकडून एखादं फळ मागितलं किंवा त्याला जर त्याची अपेक्षा राहिली, तर प्रियांनो फार मोठा गोंधळ होऊ शकतो, फार मोठा गोंधळ होऊ शकतो. कारण त्या झाडाला काय शाप दिला आहे, तो शाप जर आम्ही ऐकला तर कदाचित आमचे डोळे उघडतील. त्याला फळ लागलं नाही, त्याच्यावरती येशूने त्याला काय शाप दिलेला आहे, यापुढे तुला फळ न येवो, तू ज्या परिस्थितीत आहेस त्याच परिस्थितीमध्ये तू आयुष्यभर राहशील. नाही का? आम्ही आजूबाजूच्या लोकांना बऱ्याचदा आम्ही इतरांविषयी चर्चाच करायला नकोय, बाकी काय करतात, कोण कसं आहे याच्याविषयी चर्चा करायला नकोय. आज फक्त वचन ऐकत आणि बोलत असताना आम्ही आमच्या व्यक्तिगत जीवनांचा आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही त्या अंजिराच्या झाडासारखे डंबारलेले आहोत काय? म्हणजेच आम्हाला लागणारी सगळी घटक मूलद्रव्य त्या जमिनीतून, आजूबाजूच्या वातावरणातून आम्हाला प्राप्त होत आहेत काय? प्रभूने सगळ्या गोष्टींची तरतूद करून ठेवलेली आहे का? सुपीक जमीन, खत, पाणी, सगळ्या गोष्टींची तरतूद प्रभूने करून ठेवलेली आहे का? चांगलं शिक्षण, चांगलं कुटुंब, चांगला समाज, चांगल्या नोकऱ्या आणि अजून वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी प्रभूने जेव्हा आम्हाला दिलेल्या आहेत, तेव्हा कुठंतरी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुभक्तीचं बाह्य स्वरूप लोकांना दाखवत आहे काय, आणि खरं पाहता मी प्रभूचं सामर्थ्य स्वतः नाकारत आहे काय, याविषयी आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रश्न असा उद्भवतो की आतापर्यंत येशूने कधीच शाप दिला नाही, किंवा आतापर्यंत अशा प्रकारची गोष्ट आम्हाला वाचायला मिळालेली नाहीये, आणि प्रत्येकावरती कृपाच केलेली आहे. त्याला कळवळ आला असे आम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. मग या ठिकाणी प्रभूने शाप का दिला हो? का त्याला भूक सहन झाली नाही म्हणून तो चिडून, जसे आम्ही किचन मध्ये गेल्यानंतर जेव्हा आम्ही भुकेने कासावीस झालेला असतो आणि आमच्या पत्नीने स्वयंपाकाला जर असा उशीर केला किंवा उशीर झाला, तर आम्ही भांड्यांची आदळापट किंवा कदाचित किचन मधून सुद्धा ती भांडी बाहेर देत असतील नाही का बऱ्याच वेळेला, किंवा त्या उलट आम्ही आपल्या पत्नी बरोबर कदाचित एक प्रकारचा वादविवाद घालू शकेल. तुला माहिती नव्हतं का, माझा उपास आहे, मी संध्याकाळी घरी जेवायला येणार आहे आणि मला भूक लागलेली आहे, मला भूक सहन होत नाही, हे तुला माहिती नाहीये का? नाही का? अशा प्रकारचं बराच एक आकांड तांडव आम्ही त्या ठिकाणी करत असतो. मग असा आकांड तांडव प्रभूने केलेला आहे का? त्याला भूक सहन झाली नाही म्हणून तो फ्रस्ट्रेट झाला का, की मला आता कळत नाही मी काय करू, मी काय खाऊ, आणि त्या रागाच्या भरात त्याने त्या झाडाला शाप दिलेला आहे का? असं झालेलं आहे का प्रियांनो? आणि म्हणून सुरुवातीला तुम्ही आणि मी ही गोष्ट पाहण्याचा प्रयत्न केला की त्याला सगळंच ठाऊक आहे, आधीपासून त्याला सगळं ठाऊक आहे, आणि या एका गोष्टीद्वारे किंवा त्या झाडाला वापरून, त्या झाडाला ती गोष्ट बोलण्याद्वारे तो लोकांच्या जीवनामध्ये ती गोष्ट पाहावी इच्छित आहे, किंवा जी फसगत त्या ठिकाणी दर्शवली गेलेली आहे तशा प्रकारची फसगत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये व्हायला नको आहे, यासाठी तो तुम्हाला आणि मला आणि त्या ठिकाणी शिष्याने आणि बाकीच्या लोकांना आगाऊ सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. सुभक्तीचं बाह्य स्वरूप धारण करून प्रभूचं सामर्थ्य अंतरंगी नाकारणाऱ्या लोकांचा काय त्यांच्या जीवनावरती परिणाम होणार आहे, याविषयी कदाचित तो तुम्हाला आणि मला आगाऊ सूचना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला भूक लागली होती, सहन होत नाही म्हणून त्याने त्याला शाप दिलेला नाहीये, परंतु त्या झाडाद्वारे
तो एक धडा तुम्हाला आणि मला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की सुभक्तीचे किंवा फलद्रुपतेचे बाह्य स्वरूप दाखवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत काय घडणार आहे. ते त्याच परिस्थितीमध्ये राहणार आहेत प्रियांनो. कुठपर्यंत कोणी सांगू शकेल का? सुभक्तीचं बाह्य स्वरूप येशू तसंच ठेवणार आहे. ज्यांच्या ठाई त्याला फळ मिळणार नाही त्या लोकांना कुठपर्यंत? शेवटच्या दिवसांपर्यंत. शेवटच्या दिवसांमध्ये कधी? जेव्हा तो शेरड आणि मेंढर यांना वेगळं करणार आहे, तिथपर्यंत ती सुभक्ती बाह्य स्वरूपाची तशीच ठेवली जाणार आहे. आणि शेवटच्या दिवशी ज्यांच्या झाडावरती फळ आढळलेलं नाहीये त्यांना तो म्हणणार की सॉरी, माफ करा, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि मग त्यावेळेला ते कदाचित, अरे येशू, मोठमोठ्या सभा तुझ्यासाठी घेतल्या, अरे काय बोलतोस तू, ओळखत नाहीस? प्रत्येक रविवारी चर्चमध्ये हजर होतो प्रभू, मोठमोठी कामं तुझ्याविषयी तुझ्या संदर्भाने आम्ही केलेली आहेत, बायबल छापलेली आहेत, लोकांना ती वाटलेली आहेत, नाही का? अशा गोष्टी कदाचित ती लोक त्याच्याबरोबर वादविवाद घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्या ठिकाणी वादविवाद घालून काही उपयोग ठरणार नाही. आणि म्हणून आज आम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आम्ही त्यामध्ये मोडतो की नाही. आणि जर मोडत असेल तर येशूची कृपा आजही आपल्याला पुरेशी आहे. आम्ही पश्चाताप करून जर ते फळ त्याला दिलं तर प्रियांनो तो आम्हाला क्षमा करू शकतो. त्याचबरोबर त्याने त्या झाडाला शाप अशासाठी दिला आहे की त्याला त्याचं सामर्थ्य दर्शवायचं, त्याला त्याचं सामर्थ्य त्या गोष्टीतून प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवायचं होतं. आणि त्या सामर्थ्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्यांना ही जाणीव करून द्यायची होती की जे मी बोलतोय किंवा ज्या गोष्टी मी करतोय त्या गोष्टी तुम्ही सुद्धा करायला समर्थ आहात, परंतु त्याला काही गोष्टींची अट किंवा काही गोष्टींची पूर्तता तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असायला पाहिजेत, त्याशिवाय त्या गोष्टी तुम्ही करू शकणार नाही. त्या लोकांवरती तो राग किंवा ती नाराजी व्यक्त करत आहेत जे बाह्य स्वरूपाने जगतात, परंतु जेव्हा नेमकं प्रभूविषयी फळ देण्याचा, एखाद्याच्या जीवनावरती प्रभूचा प्रकाश पाडण्याचा, प्रभूविषयी बोलण्याची वेळ असते, त्यावेळेला कदाचित जी लोक माघारी फिरतात किंवा प्रभूला संतोषवू शकत नाहीत, प्रभूला समाधान देऊ शकत नाहीत, अशा लोकांचं काय होणार आहे हे दर्शवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाचा उपयोग करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या अंजिराच्या झाडाच्या दाखल्यातून तुम्हाला आणि मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही कुठेही असा, कसेही असा, तुमच्या ख्रिस्ती जीवनातून मला फळ हवं आहे. फळाशिवाय तुम्ही जर वर्षानुवर्ष ख्रिस्ती जीवन जगत राहिलात तर तुम्ही जळणाच्या लाकडाशिवाय दुसऱ्या कशाच्याही उपयोगाचे ठरणार नाही. आणि म्हणून या वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे झाड फळ देत नाही ते कधीच फळ देणार नाही, आणि जे फळ देणार नाही ते काय करण्यात येईल? तोडून अग्नीत टाकण्यात येईल. या गोष्टी त्या अंजिराच्या झाडाद्वारे आम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, मागे आपण मंदिराचं शुद्धीकरण याचा अभ्यास केला आणि आता आम्ही अंजिराच्या झाडाचा अभ्यास करत आहोत, नाही का? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण कुठेतरी मला असं वाटतं की मंदिराचं शुद्धीकरण आणि अंजिराच्या झाडाचा, निष्फळ झाडाचा दाखला, या दोन्ही गोष्टी एकच आहेत. या दोन्ही गोष्टी आम्हाला एकच गोष्ट शिकवणाऱ्या आहेत. मग कसं, आम्ही काय म्हणू शकतो? तर जरा असं मागे जाऊन आम्ही विचार केला तर आम्ही त्या मंदिराच्या समोर उभे आहेत असा विचार करा, आणि समोर आमच्या मंदिर आहे आणि मंदिरामध्ये लगबग आहे, लांबून लांबून लोक त्या ठिकाणी आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी आलेले आहेत. आणि प्रायश्चित्ताला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी लोक कबुतराच्या जोड्या किंवा बकरी किंवा अजून काही गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. का? कारण त्यांना मदत हवी आहे, ते लांबून आलेले आहेत, कदाचित त्यांना तिथून त्या गोष्टी आणणं शक्य झालेलं नाहीये. आणि वर पाहता आम्हाला असं वाटेल की ही लोक प्रायश्चित्त करण्यासाठी आलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जी लोकांचं परकीय चलन आहे किंवा बाहेरच्या देशातून आलेले आहेत, बाहेरच्या राज्यातून वलांडण सण साजरा करायला आलेले आहेत, त्या लोकांना त्या ठिकाणी परकीय चलन घेऊन त्या ठिकाणी चालणारं, मंदिरामध्ये चालणारं चलन त्या ठिकाणी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. क्रय विक्रय त्या ठिकाणी चाललेला. आणि आम्ही जर लांब उभारून पाहिलो तर आम्ही कदाचित असं म्हणू की काय फार भारी दृश्य आहे, नाही का? सगळं आध्यात्मिक किती फार चांगलं चाललेलं आहे. याजक आहेत, लेवी आहेत, क्रय विक्रय करणारे आहेत, लोकांना मदत करणारे आहेत, लोक येत आहेत, पश्चाताप करत आहेत, आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्ताचा बली त्या ठिकाणी त्या वेदीवरती अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या ठिकाणी तुम्ही आणि मी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे
की हे जरी वर पाहता आम्हाला आध्यात्मिकतेचं स्वरूप वाटत असलं तरी अंतर्गत रीतीने त्यांचा सगळा काळा बाजार त्या ठिकाणी चाललेला. पण ते वेगळं त्याची टेस्ट सांगा म्हणजे खरं मग त्याची मस्त लागत. हॅलो त्याचं नाव चेंज केलं. हॅलो येस, मी सेंट्रली म्यूट करतो सगळ्यांना. येस, तर मला या दोन्ही गोष्टी कुठेतरी एकसारख्या किंवा एकाच गोष्टीचं प्रतीक प्रभू येशू ख्रिस्त या दोन्ही गोष्टीतून तुम्हाला मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मला तुमचं अंतःकरण हवंय प्रियांनो, बाह्य स्वरूपाशी मला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही त्या कुठल्या उद्देशानं त्या गोष्टी करत आहात या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याच्याविषयी तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. मंदिरात अर्पण सुरू आहेत, याजक आहेत, लेवी आहेत, अर्पण पुरवणारे लोक तिथंच ते विक्रीसाठी बसलेले आहेत, विकत पण आहेत, परंतु येशूला काय हवंय, देवाला काय हवंय या गोष्टींचा विसर त्यांना पडलेला आहे आणि बाह्य स्वरूपाने परमेश्वराला समर्पित होण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु प्रियांनो, प्रभू येशूला किंवा देवाला प्रामाणिक आज्ञापालन हवं आहे आणि त्याचबरोबर त्याला अंतःकरणाचा पालट सुद्धा हवा आहे. आणि प्रामाणिक आज्ञापालन तर बाजूलाच, अंतःकरणाचा पालट तर बाजूलाच, परंतु त्या उलट त्यांनी त्या ठिकाणी लुटारूंची गुहा केलेली आहे असं आम्हाला वाचायला मिळतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी कुठेतरी बाह्य स्वरूप दर्शवणाऱ्या आहेत असं मला वाटतं प्रियानं. तुम्ही माझ्याशी सहमत असाल नाही? आम्ही सुद्धा बऱ्याचदा अशा गोष्टींना कदाचित म्हणू शकतो की अरे वा किती आध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्टी या ठिकाणी चालू आहेत, पण खऱ्या अर्थानं ती अंतःकरण कुठल्या दृष्टिकोनातून कुठल्या प्रकारे प्रभूची सेवा करत आहेत हे कदाचित त्यांना आणि प्रभूला माहिती आहे. प्रेम, आम्ही वर पाहता एखाद्याच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे याचा विचार करू शकत नाही, परंतु परमेश्वर थेट अंतःकरणात पाहतो. त्याला बाह्य स्वरूपाशी काही घेणं देणं नाहीये, त्याला फळ हवं आहे. ही गोष्ट तुम्ही आणि मी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग कोणती फळं नक्की त्याला अपेक्षित आहेत, काय फळं ती लागायला पाहिजेत येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा पुढे जेव्हा आम्ही जाऊ आणि तुमच्या तोंडी जे गलती 5, 22, 23 जी वचनं आहेत त्या वचनांचा अभ्यास आम्ही खात्रीने येणाऱ्या दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करूयात. परंतु जाता जाता ती वचनं तरी ऐकण्याचा प्रयत्न करूयात आणि ऐकत असताना हळूहळू एक एक वाक्य वाचताना स्वतःचं आत्मपरीक्षण करूयात. एक इशारा आहे किंवा एक गंभीर सावधानतेचा इशारा आहे, ती वचनं वाचत असताना फक्त स्वतःचाच विचार करणं अपेक्षित आहे. माझ्या बायकोचा, माझ्या मुलीचा, माझ्या भावाचा, माझ्या शेजाऱ्याचा किंवा मंडळीतील इतर लोकांचा विचार या ठिकाणी अपेक्षित नाहीये, कारण या प्रत्येक झाडावरती फळ येशू ख्रिस्त स्वतः पाहणार आहे. गलती 5, 22 आणि 23 कोणीतरी वाचा स्पष्टपणे आणि हळूहळू एक एक शब्द वाचा आणि मग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये टिक मार्क करत चला. एक पेन घ्या आणि आहे की नाहीये, आणि नसेल तर आज त्याची नोंद करून घ्या आणि प्रभूजवळ त्या गोष्टींची मागणी करा, कारण जर आम्ही मागितलं तर तो आम्हाला दोष न लावता देतो. गलती 5, 22, 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, येस, आनंद. प्रीती. अक्का आपण एक एक वाचत जाऊयात हळूहळू. प्रीती, हा. प्रीतीविषयी सांगितलेलं आहे. ती प्रीती आहे की नाहीये टिक मार्क करा प्रियांनो. पुढे आनंद, आनंद आहे की नाहीये, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आनंद करत आहोत किंवा नाहीये, का आम्ही लांबट चेहऱ्याने, रागीट चेहऱ्याने सतत वावरत आहोत, काहीतरी दुःख आमच्या जीवनामध्ये कोसळलेलं आहे किंवा आमच्या जीवनामध्ये काहीच चांगलं चाललेलं नाही, अशा चेहऱ्याने आम्ही समाजामध्ये किंवा आमच्या घरामध्ये वावरत आहोत का, आमचा आनंद कुठेतरी हरवलेला आहे का, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. शांती, शांती हा तर फार महत्वाचा आहे ना का, कारण आम्ही सतत कुठेतरी कुरकुर किंवा चिडचिड जी आमची छोट्या छोट्या गोष्टींमधून चाललेली असते त्या गोष्टींविषयी सुद्धा आम्ही या ठिकाणी आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आजूबाजूला जे काही घडू, ख्रिस्ताने दिलेली शांती मी हरवणार नाहीये. पुढे सहनशीलता, सहनशीलता ही तर जराशी याच्याविषयी आत्मपरीक्षण करणं मला तरी फार अगत्याचं आहे, कारण लेकरांनी काय जरी थोडीशी खोड केली तर माझ्या रागाचा पारा कदाचित डोक्यात जातो, तळपायाची आग मस्तकाला जाते अशी जी म्हण आहे नाही का, त्याचा वारंवार रोज आणि रोज आम्ही अभ्यास करत असतो. परंतु तुम्ही आणि मी सहनशील होणं आणि त्या आत्म्याचं फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. पुढे ममता, ममता, ममतेविषयी काय सांगू शकाल? कळवळा आम्ही त्याला म्हणूयात, एखाद्याविषयी जसं मला वाटतं तसंच इतराचं व्हावं याविषयी नाही का,
ममता, एखाद्या विषयी कळवळा येणं, मला वेळ मिळावं, बाकीच्यांचं मला ठाऊक नाहीये, नाही का? इतरांविषयी आम्ही ममतेनं दयेनं वागत आहोत का, याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. चांगुलपणा सुद्धा हे फळ आहे, ज्या फळाची अपेक्षा प्रभू करत आहे. जी फळं आम्ही वाचलेली आहेत ती प्रत्येक फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असायला पाहिजे प्रियांनो. आणि चांगुलपणा तर असायलाच पाहिजे. आम्ही आमच्यावरती केलेल्या उपकारांची परतफेड आम्ही कशाने करतो प्रियांनो? अपकाराने करतो का? आम्ही इतरांशी कशा पद्धतीने वागतो? चांगुलपणाने वागतो का? याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे विश्वासूपणा. आमच्यावरती जर एखाद्याने विश्वास टाकलेला आहे तर त्या विश्वासाचा विश्वासघात आमच्याकडनं होत आहे का, या गोष्टींविषयी सुद्धा तुम्ही आणि मी आत्मपरीक्षण करणं, व्यक्तिगतरित्या आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं. आणि एक चांगली गोष्ट तुम्हाला मला आज सांगायची प्रियांनो, की आज आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकत असताना आमच्याकडे वेळ आहे, आजचा दिवस तरी किंवा आत्ताची घडी तरी कदाचित आमच्याकडे आहे. आम्ही कदाचित आज रात्रीनंतर काय होईल याची खात्री देऊ शकणार नाहीये, परंतु आत्ता या गोष्टी ऐकत असताना त्या गोष्टीसाठी वेळ परमेश्वराने तुम्हाला मला दिलेली आहे. आणि ऐकत असताना, मनन करत असतानाच जर प्रभूकडे आम्ही त्या गोष्टींविषयी पश्चाताप केला तर कदाचित त्या गोष्टी आमच्या चांगल्यासाठी होऊ शकतात. त्याचबरोबर ही सगळी फळं तर आहेत, ही सगळी फळं तुम्हाला मला मिळायलाच पाहिजेत, यायलाच पाहिजेत. त्याशिवाय कदाचित त्या न्यायाच्या दिवशी आम्ही कसा तग धरू याची खात्री तुम्ही आणि मी देऊ शकणार नाहीये. परंतु एक वचन आहे ज्या सगळ्या गोष्टींचा सारांश आम्हाला सांगतं. मत्तेचा 3रा अध्याय वचन 8 कोणीतरी वाचा. पश्चातापास योग्य अशी फळे द्या. येस, यास्तव काय करा? पश्चातापास योग्य असे फळ द्या. एखाद्या बाबतीत तुम्हाला वाईट वाटलं, देवा मी चुकलो आणि मी त्या बाबतीत पश्चाताप केला की परमेश्वरा मी या गोष्टींची क्षमा मागतो, तर त्या पश्चातापास आम्ही योग्य फळ देणं परमेश्वराला अपेक्षित आहे प्रियांनो. हे फळ परमेश्वराला अपेक्षित आहे. आम्ही चुकतो, पडतो प्रियांनो, परंतु जर आम्ही त्या वृत्तीला विरोधच केला नाही किंवा त्या गोष्टीची टोचणीच तुम्हाला आणि मला जर लागली नाही आणि आम्ही सातत्यानं ती गोष्ट प्रभू क्षमा करतो म्हणून जर धाडसाने, धैर्याने आणि धिटाईने करत राहिलो तर प्रियांनो कुठेतरी गोंधळ निर्माण होतो. तुम्ही आणि मी अशक्त आहात, आम्ही सबब ऐकून घेऊयात. येशू देखील ती सबब आमची कदाचित ऐकून घेईल की आम्ही मानवी शरीरामध्ये आहोत, आम्ही अजून या मांसाच्या देहामध्ये आहोत. कदाचित आम्ही एकच गोष्ट वारंवार करू शकेन, परंतु प्रियांनो ती गोष्ट जर चुकून आमच्याकडनं होतीये तर आम्ही तिला कुठेतरी विरोध करण्याचा प्रयत्न केलाय का? आम्ही सरळ शरणागती पत्करून ती गोष्ट सहजपणे होऊ दिली नाही, त्याच्याविषयी आम्हाला काहीच वाटत नाही का? कारण येशू क्षमा करतो. ती गोष्ट चुकून झाल्यानंतर त्या गोष्टीविषयीची टोचणी आमच्या मनामध्ये लागलेली आहे का? आणि टोचणी जर लागलेली आहे तर ती गोष्ट मी पुन्हा करणार नाहीये किंवा ती मला करू देऊ नकोस म्हणून प्रभूकडे आम्ही सहाय्य मागतो का? ही सुद्धा गोष्ट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग काल एसबी सरांनी जसं सांगितलं की या बाजूने अर्पण आतमध्ये जात आहेत आणि तेच पारवे किंवा तेच कबूतर पुन्हा मागच्या दाराने फिरून त्या टेबलावरती विक्रीसाठी येत आहेत, नाही का? तुमच्या आणि माझ्यासाठी एकच अर्पण सदा सर्व काळासाठी झालेलं आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आणि जर आम्ही एकच गोष्ट वारंवार करतो तर आम्ही आमच्या सोयीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळतो. आमच्या सोयीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळतो. वचन 20 कोणीतरी पटकन वाचा. मत्तेचा 21वा अध्याय वचन 20. आपण पुन्हा आपल्या धड्याकडे जाऊयात. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? हालेलुया. हे पाहून शिष्यांना आश्चर्य वाटले. आश्चर्य वाटण्याचं खरं तर काही काम नव्हतं, कारण नाही का, कारण आतापर्यंत येशूनं काय काय केलेलं आहे त्या शिष्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे प्रियांनो. एकदा नाही, वारंवार पाहिलेलं आहे. 3.5 वर्ष किंवा 3 वर्ष होण्यात चला आपण त्याचा बाप्तिस्मा झालेल्या दिवसांपासून ही लोक त्याच्या बरोबर आहेत आणि तेव्हापासून अगणित चमत्कार या लोकांनी जे विश्वास ठेवण्याच्या पलीकडचे आहेत ते डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि मग अंजिराचं झाड वाढल्यानंतर त्यांना तेवढं आश्चर्य करण्याची काय गरज आहे? परंतु तरी देखील ते आश्चर्य करत आहेत. ते म्हणतात, अरे अंजिराचं झाड कसं काय वाढलं? माणसांचं ठीक आहे, माणसांना बरं करतो. अंजिराचं झाड समुद्राला जेव्हा थांबवलं तेव्हा ती शिष्य त्याला काय म्हणाल, अरे काय माणूस आहे, आज समुद्र आणि वारा देखील याचा ऐकतो. अंजीर वाढल्यानंतर तिथेही ते आश्चर्य करत, काय माणूस आहे, काय सामर्थ्य असेल की झाडाला शाप दिल्यानंतर झाड सुद्धा वाळून गेलेलं आहे. हे कसलं सामर्थ्य, हे कुठून त्याच्यामध्ये सामर्थ्य आलेलं आहे? आणि 21व्या वचनामध्ये त्यांच्या आश्चर्याला प्रभू येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलेलं आहे?
येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. हालेलुया. हालेलुया. येशूने त्यांना काय सांगितलं? आश्चर्य काय बाळगता? ही गोष्ट तुम्ही करू शकता, पण त्यासाठी तुमच्या काही विश्वास असणं गरजेचं आहे. मग शिष्य म्हणाले असतील, आम्ही कुठं अंजिराची झाडं वाढवत बसू, किंवा आम्ही कुठं अंजिराच्या झाडासमोर जाऊन प्रार्थना करत बसू? आम्ही काही एक प्रत्येक जण ते अंजिराचं झाड घेऊ आणि त्याच्यासमोर म्हणू का की आम्हाला फळ मिळालं नाही, अंजिराच्या झाडा तू वाळून जा? अशा पद्धतीने येशू सांगत आहे का? या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जर विश्वास ठेवला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. अंजिराच्या झाडाला वाळून जा असं म्हटल्यानंतर ते वाळून झालं. अशा पद्धतीने किंवा अशा स्वरूपाने येशू त्यांना सांगत आहे का प्रियांनो? तर नाही. येशू म्हणत आहे की ज्या गोष्टी तुम्हाला आश्चर्यकारक वाटतात, ज्या गोष्टीने तुम्ही विस्मित होतात, त्या विस्मित आणि आश्चर्यकारक गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्या ठायी विश्वास आहे तर. हे समजून घेणं गरजेचं आहे. मानवाला आश्चर्यकारक वाटणाऱ्या, मानवाला विस्मित करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत की हे कसं शक्य झालं, हे असाधारण आहे, हे सामर्थ्य कुठून आलं, या गोष्टी कोणी केल्या, हे जे आमच्या तोंडचे शब्द असतात त्या गोष्टी तुम्हाला शक्य होतील जर तुमच्या ठायी विश्वास असेल. आणि मग पुढे त्याने सांगितलेलं आहे की जर तुमच्या ठायी विश्वास असेल आणि तुम्ही डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असं म्हटलं तरी ते सुद्धा शक्य आहे. प्रियांनो, या ठिकाणी प्रभू परमेश्वर तुम्हाला एक युक्ती वापरून त्या सामर्थ्याचं, ते सामर्थ्य किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लिटरली तो असं म्हणत नाही की करा प्रार्थना की आज रुटून टेक किंवा माळवाडीचा पर्वत इथनं हटवला जाऊ दे आणि मिठारवाडीला किंवा आरण्याला किंवा सातव्यात जाऊ दे, अशा पद्धतीने तो सांगत नाहीये प्रियांनो. तो आम्हाला सांगत आहे की डोंगरा एवढ्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी की हे आता हलणारच नाही, हे निघणारच नाही, या गोष्टी होणारच नाही, या गोष्टी परत येणारच नाहीत, अशा ज्या आव्हानात्मक गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत आणि त्या परत होणार नाहीत असं जेव्हा आम्हाला वाटतं, तेव्हा जर तुम्ही विश्वास ठेवलात तर त्या सुद्धा गोष्टी जागच्या हलू शकतात. प्रियांनो, मृत्यूसारख्या अढळ गोष्टी नाही का, आम्ही म्हणतो की एकच सत्य आहे, त्रिकालवादी सत्य जे जगामध्ये आम्हाला वाचायला मिळतं, आणि ते काय आहे? मृत्यू आहे. एकदा आला की आला आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं आहे. परंतु प्रियांनो, येशूने ते चमत्कार केले की मेलेल्या माणसांना सुद्धा त्याने जिवंत केलेलं आहे. आणि डोंगरासारख्या अटळ न हलणाऱ्या अशा ज्या आव्हानात्मक गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही विश्वासाने मागितल्या तर तुम्हाला मिळू शकतील. प्रियांनो, पुढे जाऊन जेव्हा येशू वधस्तंभावरती गेला, त्याने दुःख सहन केलं, त्याचं पुनरुत्थान झालं, त्याने शिष्यांना दर्शन दिलं, त्यांना पवित्र आत्मा दिला. पवित्र आत्मा दिल्यानंतर पेत्राने भाषण दिलं. पेत्राने पहिली मंडळी त्या ठिकाणी स्थापन केली. पेत्राच्या पहिल्या भाषणामध्ये अनेक हजारो लोक मंडळीमध्ये सहभागी झाले आणि त्या ठिकाणी एक जोडपं होतं. त्या जोडप्याचं नाव कोणी मला सांगू शकेल काय? ज्यांनी आपली मालमत्ता विकली आणि मंडळीमध्ये ती मालमत्तेतून जे काही पैसे मिळाले होते ते सगळेच्या सगळे पैसे त्यांनी मंडळीमध्ये आणून ठेवले होते. कोणी त्या दोघांचं नाव कोणाला आठवतं काय? अक्विला आणि प्रिस्किला. अक्विला आणि प्रिस्किला. त्यांनी काय केलं प्रियांनो? मंडळी वाढण्यासाठी किंवा मंडळीच्या गरजांसाठी आपली काहीतरी जी संपत्ती होती किंवा जागा शेत काही असेल ते त्यांनी विकलेला आहे. आणि ते विकून त्यांनी काय केलेलं आहे? तो पैसा पेत्राजवळ आणून दिलेला. आणि मग पेत्राने त्याला विचारलं, आधी नवऱ्याला विचारलं, चला आपण वचनच त्या ठिकाणी वाचूया, एकदा नक्की काय घडलं त्याचा अभ्यास करूया. मला वाटतं की प्रेषितांची कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळेल. येस, अक्विला आणि प्रिस्किला चुकीचं उत्तर. 5वा अध्याय कोणीतरी काढा. सर सॉरी, चुकलेलं आहे उत्तर. सॉरी, हनन्या आणि सफीरा. बरं झालं आपण उदाहरण बघितलं, ते वाचलं ते. हनन्या आणि सफीरा नावाचं एक जोडपं होतं. आणि मग त्यांनी काय केलेलं? आपली मालमत्ता विकलेली. आणि मग मालमत्ता विकल्यानंतर त्यांनी काय केलं की मग त्याने आपल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने, कोणाच्या संमतीने? बायकोच्या संमतीने काय केलेलं आहे? मागे ठेवलेला आहे. काही भाग आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवला. समजा 1 लाख रुपये आलेत, 50,000 रुपये
घरात सेफ लॉकर मध्ये खाली नाही का तो एक आतल्या बाजूला कप्पा असतो, त्याला किल्ली लावणं सुद्धा अवघड असतं, तिथे आतल्या त्या कप्प्यामध्ये ते पैसे ठेवलेले आहेत. आणि 50,000 रुपये घेऊन पाकिटात मस्तपैकी घालून त्याच्यावरती नाव एकदम रंगीत शाईनं लिहून ते नाव ते चर्चमध्ये पेत्रासमोर घेऊन आलेले आहेत. आणि मग पेत्राने त्याला एक प्रश्न विचारला, तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवलेले आहे? हनन्याला त्याने प्रश्न विचारला, सगळंच आणलेस का? हनन्या म्हणा, हो एवढेच मिळाले. हे काय, हे पेपर आहेत बघा प्रॉपर्टीचे, हे सगळे तुम्हाला दाखवतो. 50,000च मिळाले, त्याच्यापेक्षा जास्त एकही रुपया मिळालेला नाहीये. परंतु पवित्र आत्म्याने पेत्राला ते दाखवून दिलेलं होतं. आणि हनन्या त्या ठिकाणी मेला, वाळला आम्ही म्हणू शकतो. त्यानंतर त्याची बायको आली उशिरा, कदाचित तिला ते पैसे व्यवस्थित आहेत का, कुलूप व्यवस्थित लावलेला आहे का, सगळ्या खिडकी व्यवस्थित बंद आहेत का, पडदे वगैरे बंद आहेत का, याची सगळी तरतूद करून ती त्या ठिकाणी आलेली असेल. आणि मग ती आल्यानंतर तिचा नवरा मेला हे तिला ठाऊक नाहीये. आणि मग पेत्राने तिला तोच प्रश्न केला, सफीरा मला एक सांग, जमिनीचा जो व्यवहार झाला, मालमत्ता, ती ऐच्छिक गोष्ट तुम्ही केलेली आहात, तुमच्या इच्छेने ती केलेली आहे, परंतु तो सगळा पैसा तुम्ही त्या ठिकाणी आणलेला आहे का? तुम्ही जसं म्हणता की हो सगळा पैसा आम्ही आणलेला, खरंच सगळा पैसा आणलाय का? सफीरा म्हणाली की सगळेच पैसे आणलेत, एवढेच मिळालेत पेत्रा, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाहीये. आणि मग पेत्राने त्याला सांगितलं की तुझा नवऱ्याला आत्ताच पुरायला घेऊन गेलेले आहेत, तसंच तुझ्या बाबतीत सुद्धा होणार आहे. आणि मग त्या ठिकाणी ती सुद्धा जमिनीवरती कोसळली आणि मेलेली आहे. प्रियांनो, गलती 5:22 आणि 23 मध्ये जी फळं वाचलेली आहेत प्रियांनो, त्या फळांपैकी एक फळ जे शेवटचं आम्ही वाचलं ते विश्वासूपणाचं आहे प्रियांनो. आणि या विश्वासूपणाचं फळ पेत्राला पवित्र आत्म्याच्या द्वारे अनन्या आणि सफीरा यांच्या जीवनामध्ये आढळलेलं नाहीये. आणि ज्या ठिकाणी पवित्र आत्म्याला ते फळ आढळलेलं नाहीये, तेव्हा त्या अंजिराच्या झाडाला त्या ठिकाणी शाप देण्यात आलेला आहे आणि ते दोन्ही झाडं त्या ठिकाणी कोसळलेली आणि मृत्युमुखी पडलेली आहेत. आणि म्हणून प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कदाचित आज या दिवसांमध्ये पवित्र आत्म्याचा एवढा आघात आमच्यावरती होत नाहीये, कारण येशू ख्रिस्त आमच्यासाठी सातत्याने मध्यस्थी करत आहे. परंतु तुम्ही आणि मी कुठेतरी आम्हाला फळं न लगडता सातत्यानं वर्षानुवर्ष जीवन जगत राहिलो तर कदाचित कुठेतरी आव्हान निर्माण होईल, किंवा त्याही पुढे आम्ही म्हणू आम्ही फळांशिवायच मरून जाऊ, कारण तो शाप त्या ठिकाणी उल्लेखलेला आहे प्रेरणा. म्हणून आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करूया. 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. जे काही मागाल म्हणून सगळ्याच गोष्टी आम्हाला मागायच्या नाहीयेत. काय काय गोष्टी मागायच्या त्याच्याविषयी आम्ही विस्तृत अभ्यास मागील दिवसांमध्ये केलेला आहे, की आम्ही काय मागू शकतो आणि काय मागू शकत नाही, त्याच्याविषयी अधिक विश्लेषण करण्यात काही अर्थ नाहीये. त्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. आणि आज अंजिराच्या झाडाद्वारे परमेश्वर व्यक्तिगतरित्या तुमच्याशी आणि माझ्याशी जे काही बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावरती विचार मनन करून परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. पत्नीने आपल्या पतीला टोमणे मारू नका, पतीने आपल्या पत्नीला टोमणे मारू नका, पती पत्नींनी मिळून आपल्या लेकरांना टोमणे मारू नका. प्रत्येकाला प्रत्येकाचं आत्मपरीक्षण करू द्या. एकमेकांना बोध मात्र आम्ही खात्रीने करू शकतो. हालेलुया. थँक्यू सतीश. प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देतो या गोड सुंदर अशा आव्हानात्मक वचनाबद्दल. प्रियांनो, आपण काही दिवसापूर्वी वचनांचा सतीशचाच अभ्यास होता आणि एक प्रश्न त्यांनी आम्हाला विचारलेला होता की आज कोणी खून केलाय का? आणि मी पहिल्यांदा सांगितलं होतं हो मी खून केला. आणि त्या दिवसापासून पुन्हा बरेचदा खून केलेला आहे. आम्ही रोज जी गलतीकारास पत्रामध्ये जी फळं अपेक्षित आहेत देवाला ती न देऊन हे उल्लंघन आम्ही करत आहोत. त्या पापामध्ये आम्ही आहोत. आम्ही देह स्वभावामध्ये आम्ही ज्यावेळेस कमी पडतो त्यावेळेस आम्ही त्याचा खून करतो. आपण प्रार्थना करूया की देवानं आम्हाला ती कृपा पुरवावी की आम्ही खरोखरच आपण सर्वजण
बरेच जण त्या निष्फळ अंजिरासारखे लगडलेल्या डवरलेल्या पानांनी भरलेल्या झाडासारखे आहोत, परंतु आमच्या पानाखाली कधी कधी फळे आम्ही देत आहोत. देवाला अपेक्षित आहे की जेव्हा बहर आहे तेव्हाच नाही तर कायमस्वरूपी आम्ही फळ देणारे असावे. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो या सुंदर अशा वचनाबद्दल. आणि यापुढची वेळ आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. कोणाच्या प्रार्थना विनंत्या असतील तर कृपया प्रार्थना विनंत्या सादर कराव्या. विशेष करून प्रार्थना आपण करूया की ही जी आत्म्याची फळं आहेत या आत्म्याच्या फळाविषयी आम्ही सर्वजण जागृत असावं आणि देवानं आम्हाला कृपा पुरवावी की आम्ही निष्फळ ठरू नये आणि शाप ओढून घेऊ नये. यापुढची वेळ मी आपल्यामध्ये मिसेस मार्गरेट रवी थोरात आहेत आणि त्या आपल्याला प्रार्थनेमध्ये घेऊन जातील. ज्या कोणाच्या प्रार्थना विनंती असतील